दिल्लीतील भीषण स्फोटाचा नवीन व्हिडिओ समोर। स्फोट होताच मोठा आवाज आणि आगीचे लोट। स्फोट झाल्यानंतर नागरिकांची धावपळ, भयावह दृश्य समोर। लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर सीसीटीव्ही समोर गर्दी असलेल्या भागात लोकांची धावपळ। स्फोटाचा आवाज झाल्यानंतर लोकांचा गोंधळ। स्फोटानंतर राजधानी दिल्ली हाय अलर्टवर। स्फोट झालेली हुंडाई i20 कार मूळ मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीची होती, पण त्यानं ती नदीमला विकली होती। नंतर ती फरीदाबादमधील वापरलेल्या कार डीलर रॉयल कार्सला विकण्यात आली। नंतर कार डीलरकडून खरेदी केली होती। दिल्लीत स्फोटात वापरलेली कार हरियाणा पासिंगची असल्याची माहिती। कार नदीम खान नावाच्या व्यक्तीची असल्याची सूत्रांची माहिती। तर गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमान पोलिसांच्या ताब्यात। दिल्लीतील स्फोट होण्यापूर्वी i20 कारची छायाचित्र समोर। स्फोटाच्या 3 तास आधी लाल किल्ल्याजवळ कार उभी होती। दिल्ली पोलिसांच्या सीसीटीव्हीतून उघड। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये मोठा स्फोट। भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। एक संशयित ताब्यात। स्फोटात मेट्रो स्थानकाजवळच्या अनेक वाहनांना आग। दिल्लीतील स्फोटाप्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल। अज्ञातांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून स्फोटाबाबत तपास सुरू। हा दहशतवादी हल्ला असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय। फॉरेन्सिक आणि NIA कडून तपास दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगानं सुरू। लाल किल्ला परिसरात i20 कारमध्ये स्फोट। सर्वच दृष्टीनं तपास करणार अमित शहांची माहिती। शहांकडून लोकनायक रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस। दिल्ली स्फोटानंतर शहांची आज महत्त्वाची बैठक। दिल्ली स्फोटाच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त। जखमी लवकरात लवकर बरे व्हावे मोदींचं ट्विट। तर पंतप्रधान मोदींनी अमित शहा आणि अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाची घटना हृदयद्रावक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त। जखमी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना। दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई पुण्यात हाय अलर्ट जारी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून यंत्रणांना सतर्कतेचे आदेश। देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये अलर्ट। केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांची माहिती। हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करत 7 जणांना अटक। एका डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX जप्त। दिल्लीतील स्फोटाशी संबंध असण्याची शंका व्यक्त। दिल्लीतील स्फोटानंतर शिर्डी आणि कोल्हापूर पोलीस अलर्ट मोडवर। शिर्डीला येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू। तर अंबाबाई मंदिर परिसरातही सुरक्षेत वाढ। बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान। गयामधील 3 गावांमध्ये 25 वर्षांनंतर मतदान होणार। 122 जागांसाठी 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात।